भाजप युवा महिला आणि ओबीसींची कार्यशाळा घेणार तर भाजपच्या वतीनं आज कार्यशाळेचं आयोजन। ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांची सर्वाधिक पसंती। प्रवाशांकडून व्हॉट्सअॅपवरून होत असलेल्या तिकीट खरेदीला सर्वाधिक प्राधान्य। तुर्कीमधून आलेल्या ड्रायफ्रुट्सवर बहिष्कार टाकण्याची तयारी। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचा निर्णय। तर हेजलनट आणि एप्रिकॉट आयातीवर बहिष्कार घालण्याच्या तयारी। पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। मोर्चा आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। तुळजाभवानी मंदिरातील गैरप्रकार प्रकरणी 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई। दोषी पुजाऱ्यांना मंदिर संस्थांची नोटीस। पावसाळापूर्व कामांची मुंबई पालिकेची घाई। तर मुंबईतील एकूण नालेसफाई आतापर्यंत 54.41% पूर्ण। तर पावसाळापूर्व कामांसाठी 31 मेची डेडलाईन। जळगावमध्ये मित्राकडून चुकून गोळी चालली, मित्र जखमी। गावठी पिस्तोलाशी खेळ अंगलट आला, तरुणाच्या पाठीत गोळी घुसली। नाशिकमध्ये सेटिलिंग बसचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उड्डाणपुलाच्या भिंतीवर धडकली। अपघातामध्ये बस चालक मयूर निकम गंभीर जखमी। धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षकांचा अपघात। ग्रोव्हर हसन यांच्या गाडीला भीषण अपघात। गाडी आणि कंटेनरची जोराची धडक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।